इतक्या कमी वेळात नाही सांगू शकत, तर पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जन्म 24 नोव्हेंबर 1975 फलटणमध्ये सरकारी दवाखान्यात जन्म झाला. मूळ गाव आमचं दुधेवावी. घरामध्ये मी सगळे धाकटा, 2 मोठे भाऊ आणि 1 बहीण. खूप छोटं कुटुंब, खूप लहान घर आणि अशा वातावरणात माझं बालपण गेलं. शाळा हार्डली 100 मीटर आमची शाळा होती, मध्ये फक्त एक ओढा होता आणि काहीच एंटरटेनमेंटचं साधन नसल्यामुळं त्यावेळेस मोबाईल वगैरे काही टीव्ही काही नव्हता, त्यामुळे खूप खेळायचो, पोहायचो, सुरपारंब्या ज्या लहानपणी सगळे मुलं करायचे ते सगळ्या गोष्टी खूप खूप खेळल्या. त्यावेळेस काहीही टेन्शन नसायचं, फक्त एन्जॉयमेंट, फक्त आनंद घ्यायचा. त्यावेळेस जबाबदारी काही नव्हती. अभ्यास करायचा, अभ्यासात मी पहिल्यापासून खूप हुशार होतो. तर माझे वडील प्रत्येक वर्षी पहिला नंबर येणाऱ्या मुलासाठी बक्षीस लावायचे आणि ते प्रत्येक वर्षी बक्षीस मलाच मिळायचं. त्यामुळे त्यांना ते परत कंटिन्यू करावं लागायचं इतर मुलांसाठी. बालवाडीत मी 2 वर्ष काढली, नापास नव्हता. कारण माझा मोठा भाऊ होता, तो आता सध्या शिक्षक आहे तो, तर तो शाळेत जायला खूप घाबरायचा. आई त्याला शाळेत सोडायची आणि तो 10 मिनिटात परत निघून यायचा. आई मला म्हणाली की तू त्याच्याबरोबर थांब म्हणजे तो बसेल. मग मी बालवाडीमध्ये त्याच्याबरोबर 1 वर्ष काढलं. आमची शाळा म्हणजे एक मंदिर होतं, मारुतीचं मंदिर, त्या मंदिरामध्ये शाळा भरायची. शिक्षक खूप प्रेमळ होते आणि दुपारच्या सुट्टीमध्ये मी शिक्षकांवर बऱ्याचदा खेळायचो पण. अशी तर 1ली ते 4थी आम्ही झाली गावामध्येच झाली. 5वी ते 10वी आमच्या गावापासून 1-2.5 किलोमीटरवरती एक गाव होतं थिरकवाडी, तिथं त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं. शाळा लांब होती, पहिले वर्ष चालतच जायचो, नंतर सायकल घेतली. पण इतक्या लांब सायकलवर जाणं पण अवघड वाटायला लागला. मग माझा एक मित्र होता, आम्ही दोघं आलटून पालटून सायकल चालवत शाळेत जायचो. शाळेत मी खूप पॉप्युलर होतो, कारण प्रत्येक वर्षी माझा पहिला नंबर यायचा आणि जे काही बक्षीस शाळेमध्ये ज्या स्पर्धा असायच्या, कुठल्याही स्पर्धा असेल त्या स्पर्धेचे बऱ्यापैकी सगळे बक्षीस मला मिळायचे. शाळेत पण खूप खेळायचो आम्ही, ते टेन्शन तसं काहीच नव्हतं. म्हणजे ते लाईफ खूप सिम्पल होतं, अपेक्षा काही नव्हत्या, स्वतःकडनं पण नव्हत्या आणि पालकांना पण आमच्याकडनं काही अपेक्षा नव्हत्या. 10वीत मात्र मी खूप अभ्यास केला. 10वीत त्या काळामध्ये मेरिट लिस्ट नावाचं खूप असायचं, यावं पण म्हणून. तर खूप अभ्यास करूनही खूप कमी मार्कासाठी माझी मेरिट लिस्ट त्या वर्षीची हुकली. थोडं नाराज झालो. मग परत 11वी-12वी ऍडमिशन फलटणला घेतलं, मधुरी हायस्कूलला. हे अंतर 12 किलोमीटरचं अंतर होतं, त्यामुळे मी फलटणला एका रूममध्ये राहिलो. रूममध्ये 4-5 मित्र होते. घरून डबा यायचा, एकच डबा, सकाळ संध्याकाळ तोच डबा खायचा आणि अभ्यास मात्र खूप केला. आमच्या वर्गामध्ये तसं ग्रामीण भागात मी आल्यामुळं सुरुवातीला माझ्याकडे कोण लक्ष दिलं नाही, कारण डॉक्टरांची पण खूप मुलं असायची तिथं, सगळं लक्ष त्यांच्याकडे असायचं. आमच्याकडे लक्ष तसं फारसं नव्हतं, पण तरीच मी अभ्यासामध्ये हुशार होतो आणि 11वीला मी फर्स्ट आलो. मग शिक्षकांचं लक्ष माझ्यावरती केलं आणि मग त्यांना 12वीला माझ्यावरती खूप जास्त फोकस केला. 12वीला फक्त अभ्यास केला, 2-3 रूम बदलल्या, पण तेच मेस हॉस्टेल आणि अभ्यास एवढंच, बाकी काय डोक्यात नव्हतं. 12वीला मात्र खूप टेन्शन आलं होतं. का? कारण 12वी त्या काळामध्ये 12वी खूप इम्पॉर्टंट असायची, कारण 12वीच्या मार्क्सवरती तुम्हाला पुढे ऍडमिशन कुठे मिळेल हे ठरायचं. मेडिकलला काय इंजिनियरला त्यावेळेस एंट्रन्स टेस्ट नव्हती आणि पहिल्यापासून लहानपणापासून डॉक्टर व्हायचं होतं, त्यामुळे मी खूप अभ्यास केला आणि 12वीला PCBला मला 98% मार्क पडले, 98%, जे त्या काळातलं त्या आमच्या हायस्कूलचं रेकॉर्ड होतं. मग ऍडमिशनसाठी मुंबईला गेलो. माझ्या एका मित्राला ज्याच्याबरोबर मी अभ्यास केला होता 12वीमध्ये, त्याला मिरज मेडिकल ऍडमिशन मिळालं, त्याला दुसरं ऍडमिशन मिळालं नाही. आणि मला एवढे मार्क पडल्यामुळे मला महाराष्ट्रातील सगळे कॉलेज माझ्यासाठी ओपन होते, JJB सगळे कॉलेज ओपन होते. पण मित्रासाठी मी तो सॅक्रिफाईस केला आणि मी मित्रासाठी मिरज मेडिकल ऍडमिशन घेतलं. परत सामानाची पॅकिंग, कारण मेडिकल कॉलेज जाणं, तिथलं हॉस्टेल, सगळंच लाईफ वेगळं आलं. मिरजला गेलो, हॉस्टेल बघितलं. फर्स्ट इयर्स मुलांसाठी एक वेगळं हॉस्टेल तिथं होतं, कॉट्स सगळ्या मोडलेल्या
तुटक्या खराब. आम्हीच त्या कॉट दुरुस्ती केल्या, गाद्या आणल्या, बेडशीट आणले आणि आमचं लाईफ सुरू झालं. त्या काळात रॅगिंग खूप जास्त प्रमाणात व्हायची. त्या काळात तो कायदा नव्हता, अँटी रॅगिंग जो कायदा आला नव्हता. खूप रॅगिंग व्हायची आणि रॅगिंग करणारी मुलं संध्याकाळची 10 वाजता आणि बऱ्यापैकी पहाटे 1-2 पर्यंत रॅगिंग करत बसायचे. मग आम्ही काय तोडगा काढला की रोज 9 ते 12 पिक्चर जायचं आणि अति उशिरात 2 वाजता परत रूमवर यायचं. तरी पण दिवसा कॉलेज कॅम्पसमध्ये जर कोण भेटलं तर तिथं रॅगिंग आमची व्हायची. अगदी मुली पण रॅगिंग घ्यायची त्या काळामध्ये. फर्स्ट इयरला मला गाण्याची पहिल्यापासून आवड होती. पहिल्या 6 महिन्यामध्ये आमचं कॉलेजचं मिरज मेडिकलचं गॅदरिंग सुरू झालं आणि कल्चरल प्रोग्राम सुरू झाला. त्यामध्ये मी ठरवलं की मी गाण्यात भाग घेणार. सगळे म्हणले अरे जाऊ नको, तुला खूप रॅगिंग करतील. पण तरी मी गेलो. तिथं रॅगिंग खूप झाली कारण सगळे सिनियर मुलं तिथे यायची. मी एकटा ज्युनियर सापडलो त्यांना. मग अक्षरशः मग शर्ट काढ, पॅन्ट काढ, सगळ्या गोष्टी खूप झाल्या. पण मी खंबीरपणे सगळ्या गोष्टी सहन केल्या. तर मला गाणं म्हणायचं होतं त्या वर्षी. त्याचा फायदा पण झाला ऍक्च्युली. सगळे जे सिनियर लोक होते, अगदी थर्ड इयरचे मित्र, सगळे माझे मित्र झाले, चांगले मित्र झाले. त्या वर्षी मी गाणं म्हणलं, स्टेजवरती गेलो. स्टेजचा काही अनुभव नव्हता. आतून खूप घाबरलो होतो. एक काळा चष्मा घेतला, घातला, स्टेजवरती गेलो. मला पुढचं काही दिसत नव्हतं. म्युझिक सुरू झालं. गाणं होते छोकर मेरे मन को. पहिले 2 लाईन म्हटल्या मी, इतक्या टाळ्या वाजल्या. मग ते गॉगल काढला मी आणि मग नंतर जी गाणी छान झाली. फर्स्ट इयर खूप कठीण असते ऍक्च्युअली, कारण काहीच कळत नसते. आपण ग्रामीण भागात गेलो असतो, आपल्याला कॉलेजचं वातावरण वेगळं असतं. त्या सीबीएसईची मुलं काही दिल्लीत असतं, त्यांचं पहिल्यापासून ग्रास्पिंग खूप चांगलं असतं. आम्हाला खूप अडचण आली त्यात. बेसिकली समजायचंच नाही काय चाललं ते. शिक्षक काय शिकवत आहेत काही कळत नव्हतं, कारण त्या काळामध्ये एसएससीला सीबीएसई कुठले विषय नव्हते. त्या मुलांना पहिल्यापासून माहित असायचं की ही सिस्टीम काय, ती सिस्टीम काय, आम्हाला काय माहित नव्हतं. आम्ही पहिल्यापासून मग आम्ही शिकत गेलो. पार्ट फर्स्ट एक्झाम. ऍक्च्युली आतापर्यंत फक्त फर्स्ट इयर एवढंच एक एम होतं, पण आता एम बदललं सगळ्यांचं मुलांचं, कारण सगळीच मुलं हुशार होती. आता फक्त पास होणं एवढे बदल. फर्स्ट इयर फर्स्ट पार्ट पास झालो. बरीच मुलं नापास झाली ऍक्च्युली. अगदी खूप चांगली मुलं पण नापास झाली, कारण ओरिएंटेशन काहीच नव्हतं. सेकंड पार्ट आला, तो पण पास झालो. फर्स्ट इयर खूप चांगल्या मार्कानं पास झालो. अगदी फर्स्ट क्लासनं पास झालो. सेकंड इयर सुरू झालं, हॉस्टेल बदललं आणि मग सगळ्या लोकांना सांगितलं अरे सेकंड इयर म्हणजे फक्त रिलॅक्स इयर आहे, काय अभ्यास करायला नसतो. बस मग काय अभ्यास सगळ्यांना सोडून दिला. परत सेकंड इयरचं गॅदरिंग आलं. त्या वर्षी मला गॅदरिंगचा सेक्रेटरी बनवलं. सगळी जबाबदारी माझ्यावरती आली. 2 महिने माझे त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमातच गेले. ट्रेनिंग घेणं, सगळं अरेंजमेंट, सगळ्या गोष्टी, सिंगर सिलेक्ट करणं, ऑर्केस्ट्रा सिलेक्ट करणं. अभ्यास कसा केला, थोडाफार केला, शेवटी केला आणि पास झालो. मात्र मार्क्स एवढे नाही पडले चांगले जेवढे फर्स्ट इयरला पडले होते. आता आलं थर्ड इयर हा सगळ्यात टर्निंग पॉईंट मेडिकल मधला, एमबीबीएसच्या फील्डमध्ये. कारण थर्ड इयरच्या मार्क्स वरती तुम्हाला पुढं कुठल्या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे ठरतं. त्यावेळेस पण आमच्या वेळेस एंट्रन्स नव्हती पीजीसाठी. पहिल्यापासून खूप अभ्यास केला, दुसरं काहीच करायचं नाही. मेडिकल फील्ड फक्त अभ्यास, दुसरं काही. फर्स्ट इयर आणि लास्ट इयर, सेकंड इयर ठीक आहे, पण थर्ड इयरला खूप अभ्यास केला, सगळ्यांनीच केला. आणि थर्ड सेकंडला असताना ऑफ्थॅल विषय मला प्रॅक्टिकलला, थेरीला मला आउट ऑफ 50 43 पडले होते. पण माहित नाही कसं, वायवा पण चांगली गेली होती, पण बरोबर माझ्या वरचे माझ्या खालचे 10 ते 12 मुलांना प्रॅक्टिकलमध्ये फेल झाले. फेल होण्याचा अनुभव पहिल्यांदा घेतला, कधी फेल झालं नव्हतं. खूप दुःख झालं, वाईट वाटलं, पण ठीक आहे मला आता आपलं हे सहनच करायचं, कारण वी हॅव टू ऍक्सेप्ट इट. आपण जर ऍक्सेप्ट नाही केलं तर आपण तो प्रॉब्लेम फेसच करू शकत नाही. ऍक्सेप्ट केलं, खूप जोमानं अभ्यास केला, खूप जास्त अभ्यास केला आणि परीक्षेच्या 10 दिवस अगोदर माझा अभ्यास 2 रिव्हिजन कम्प्लीट झाले. मग मी थोडं रिलॅक्स झालो. मेडिसिन पेपर पार्ट फर्स्ट, ज्या दिवशी पेपर असायचा त्या दिवशी चित्र उलट असायचं, बाकीची मुलं रात्रभर जागायची आणि मग डोळे सुचलेले, अंघोळ नाही, काही नाही. आणि मी मात्र रात्री 10ला झोपून सकाळी 6ला उठून थोडा अभ्यास करून सकाळी 9 वाजता परत पेपर वाचत बसायचं. सगळ्यांना पेपर का वाचतोय, तर माझं सगळं झालं असायचं. आणि मला त्या काळात मी टेन्शन कधी घेतलं नाही एक्झाम दिवशी. मला
सगळी मुलं म्हणायची तू एवढा रिलॅक्स कसं काय राहतो. त्यामुळे मला टेन्शन आलं तर मी लिहू शकणार ना काय. मग माझा एक मित्र ज्याच्यावर मी अभ्यास केला तर तो माझ्या रूमवरती आला आणि त्याने मला एक प्रश्न विचारला मेडिसिन मधला. त्याला त्या प्रश्नाचं मी 15-20 पॉईंटमध्ये उत्तर एवढं छान दिलं जसं पुस्तकात आहे तसं. तो ब्लॉक झाला. ऍक्च्युली त्याला मला ब्लॉक करायचं होतं कारण हे चालतं, हे पॉलिटिक्स सगळ्या फील्डमध्ये चालतं. तर त्याला मला ब्लॉक करायचा होता पण अनफॉर्च्युनेटली तो ब्लॉक झाला. आणि एक्झामला गेलो, पहिलाच प्रश्न आला मेडिसिन पार्ट फर्स्ट, हेनॉक शिलॉंग परफ्युरा. हा शब्द आमच्या मिरज मेडिकलच्या कुठल्याही मुलांना ऐकला पण नव्हता. सगळे ब्लॉक. पण मला माहिती होतं की परफ्युरा म्हणजे प्लेटलेट्स कमी होणं. मग त्याच्या संदर्भात जेवढं मला नॉलेज होतं तेवढं सगळं मी कागदावर उतरवलं आणि बाकीचे प्रश्न सोपे होते, मी सगळं पेपर देऊन आलो माघारी. नंतर मला कळालं की जो माझा मित्र होता त्यांना तो पहिला प्रश्न बघूनच पेपरमध्ये उठून गेला तो. मग मला संध्याकाळी 6 वाजताचा फोन आला की मी अशाच ठिकाणी बसलोय, आता मी आत्महत्या करतोय तर ये. मग मी माझा मित्र विजय आम्ही गेलो, तिथून त्याला उचलला आणि घरी घेऊन गेलो. घरी थांबलो त्याच्या रात्रभर. दुसऱ्या दिवशी आमचा सेकंड पेपर होता मेडिसिनचा, पण अभ्यास काहीच केला नाही कारण सगळा वेळ त्याच्याकडेच गेला. मग सकाळी मला विजय म्हणाला की अरे त्याला तुला थांबवायचं आहे कारण पुढची परीक्षा तू देऊ नये म्हणून, तर तू जा, मी बघतो त्याच्याकडे काय ते. मग मी 7 वाजता सांगलीवरून परत मिरजेला आलो, हॉस्टेलला आलो, सेकंड पेपर दिला. मी विजयला म्हणलं होतं की बाबा तू 8 वाजता निघून ये काय झालं तरी, पण नंतर बघितले विजय काय पोहोचलेला नव्हता. म्हणजे विजय अडकला आणि तो नापास झाला त्या वर्षी. मग हा जो माझा मित्र होता जो मी नाव घेत नाही, रोज हॉस्टेल यायचा आणि पेपर दिवशी मला अडवायचा, मला जाऊन द्यायचं नाही पेपरला. मला तो म्हणा तू पेपरला जाऊ नकोस. खूप विनंती करायचा की तू माहित नाही त्याच्यामध्ये थोडासा तो डिप्रेशनमध्ये गेला होता. मग मी माझं हॉस्टेल सोडलं आणि एक पलीकडे एक हॉस्टेल होतं इंजिनियर मुलांचं, त्यांची माझी थोडी मुलांची ओळख होती, तिथं जाऊन मी शिफ्ट केलं, तिथं मी अभ्यास केला सगळा. थर्ड इयरची परीक्षा खूप कठीण असते, 1 महिना परीक्षा चालते. 1 महिना तुमचं स्टॅमिना तुम्हाला टिकवायचा असतो, इमोशनल, मेंटल, फिजिकल. तुम्हाला तिन्ही बाबतीमध्ये तुम्हाला ते स्टॅमिना टिकवायचा असतो. अदरवाईज बरीच मुलं स्किप करतात, बरीच मुलं एक्झाम देत नाहीत कारण खूप टफ असतो पिरियड तो. इमोशनली तर खूप टफ असतो. बरेच मुलं ऍक्च्युली त्या काळात सुसाईड पण करतात, इतकं तो कठीण काळ असतो. आमच्या एका मित्रानं प्रयत्न केला पण होता त्या काळामध्ये. मग मी त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलवरून यायचो एक्झामला. माझे 3-4 ज्युनियर मित्र होते, ते मला प्रोटेक्शन द्यायचे आणि मी त्यांच्या प्रोटेक्शन मध्ये मी एक्झामला बसायचो. माझा पेपर संपेपर्यंत ती मुलं तिथेच थांबायची. माझा पेपर संपल्यानंतर मला विथ प्रोटेक्शन त्यांच्यानी परत इंजिनिअरिंग कॉलेज हॉस्टेल द्यायचं. अशा पद्धतीने मी MBBS ची एक्झाम दिली आणि खूप चांगल्या मार्गाने पास झालो. फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास पडलं मला, चांगले मार्क पडले. 5 विषय मी सोडवले. आता इंटर्नशिप 6 महिने सातारा आणि 6 महिने इस्लामपूरला केली. साताराच्या इंटर्नशिप मध्ये खूप काम केलं कारण MBBS मध्ये फक्त पुस्तकी ज्ञान होतं. आता खरंच ऍक्च्युली आपल्याला पेशंटमध्ये काम करायचं असते, पेशंट बघायला मिळतात, बऱ्याच गोष्टी करायला मिळतात. खरं शिक्षण ऍक्च्युली आपलं इंटर्नशिप मध्येच होतं. मी दिवसाचे 7 तासाला काम करायचो आणि फक्त नॉलेज मिळवण्यासाठी रात्री संजीवन नावाचं ICU होतं तिथं, एक प्रायव्हेट हॉस्पिटल होतं, तिथं रात्री जॉब करायचो, नाईट ड्युटी. साताराचं इंटर्नशिप संपलं, इस्लामपूर झालं. आता पोस्ट ग्रॅज्युएशन आमच्या वेळेस एक असं रूल होतं की 1 वर्ष तुम्हाला अतिदुर्गम भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये मुलांना 1 वर्ष तुम्हाला एमओशिप करायची, गव्हर्नमेंटची नोकरी करायची. एक तो बॉन्ड असायचा, त्याकडे तो बॉन्ड होता. मग सोलापूरला ते डिस्ट्रीब्युशन होतं. मला चांगले मार्क पडल्यामुळे मला ऑर्थोमध्ये PG मिळाली, प्रोव्हिजनल PG ऑर्थोमध्ये मिळाली. आय वॉज व्हेरी हॅपी कारण मला ते फील्ड फार आवडत होतं. पण मुलींना मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये मिळाली होती कारण मुलींना इतक्या लांब त्यांना पाठवलं नव्हतं. मुलांसाठी मात्र खूप कठीण भागात, एकतर नाशिकचा भाग किंवा मग नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्हा हा मी ऐकून असा होता खूप डिफिकल्ट आहे म्हणून. मला नाशिकला मिळाली होती पहिल्यांदा एमओशिप. मी गेलो तिथे नाशिकला गेल्यानंतर मला मुळवड नावाच्या PCला मला माझी ऑर्डर मिळाली होती. आता मुळवड कुठं आहे हे खूप लोकांना विचारलं नाशिक स्टँडवरती, तर ते कुणालाही माहित नव्हतं. शेवटी नकाशा विकत घेतला आणि नकाशात बघितलं मुळवड खूप पेठ जिल्ह्यामध्ये आतल्या भागामध्ये. त्या काळात मी कायम माझ्याबरोबर नकाशा ठेवायचो कारण मला काहीच माहित नव्हतं कुठं जायचं, कुठं. खिशात थोडे पैसे असायचे
आणि नकाशा घेऊन फिरायचो. मग दुसऱ्या दिवशी त्या मुळवडला जाण्यासाठी मी गाडीत बसलो. खूप दुर्गम भाग, आदिवासी भाग, आणि ओझरगेटच्या पुढं गाडी थांबली आमची, आणि कंडक्टरनं सांगितले की आता ही गाडी 1 तास थांबेल, परत माघारी येईल. एकच गाडी आहे फक्त तिथं, दुसरी गाडी नाहीये, एकच गाडी दिवसा इथे. मग ओझरखेडच्या तिथं बघितलं तर प्रत्येक बोर्ड बघितला, मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय आरोग्य केंद्र म्हणून. आत गेलो, तिथे डॉक्टर होते. खूप खूप खराब दवाखाना, म्हणजे सगळं गळकं छप्पर, आणि एकदम आत काहीच सोय नाही, कुठलीच सोय नव्हती. त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं की मला मुळवड पीसीचा इन्चार्ज मिळालाय म्हणून. खूप हसले अगोदर. म्हणलं की अरे वा, छान. कारण त्यांच्याकडे तो दोन्ही पीसीचा ड्युटी त्यांच्याकडे होती. त्यांना म्हणलं मुळवड कुठे आहे? ते म्हणले मुळवडला जायला रस्ता नाही, इथून 12 किलोमीटरवरती चालत जायचंय, आणि तिथं बेस नाही, लाईट नाही, पाणी नाही, काय नाही. तुम्ही जेवण स्वतः बनवून स्वतः सगळं करायचं. सगळे आदिवासी भाग आहे तो, खूप कठीण भाग आहे तो. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर मी खूप इच्छा होती मला की मला पीजी करायची, पण अशा ठिकाणी काम करावं लागलं असं वाटलं नाही. मी माझी मानसिक तयारी केली होती, ठीक आहे मी मुळवडला पण काम करेल, पण माझ्याबरोबर माझा मोठा भाऊ आला होता. तो म्हणला नको, आपण काहीतरी वेगळी व्यवस्था करूया. मग आम्ही तिथून निघालो आणि नाशिकचे डीडी ऑफिस, डेप्युटी डायरेक्टर हेल्थ, त्यांच्याकडे गेलो. ऑलमोस्ट 5 वाजले होते. मला वाटलं काहीतरी तिथं काहीतरी आम्हाला काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन मिळेल. जर बदलून मिळाले तर ठीकच आहे, प्रयत्न करून बघू म्हणलं. खूप घाबरलो होतो आणि खूप वैतागलो होतो ऍक्च्युली, की अशा ठिकाणी कसं काम करणार आपण. तिथं पोहोचलो, क्लार्कला भेटलो. क्लार्क म्हटलं असं असं आहे. क्लार्क म्हटलं मी काही करू शकत नाही, कारण तुमच्या ऑर्डर सगळे सोलापूरवरून निघाले, त्यामुळे तुम्हाला आता मी बदलून देऊ शकत नाही. मग बाहेर आलो तर एक 2 क्लार्क मध्ये काहीतरी कुजबुज झालं. काठी नावाची पीएससी आहे नंदुरबार मध्ये, आणि तिथला मेडिकल ऑफिसर तिथली परिस्थिती बघून जॉईन झालाच नाही. मी लगेच आत गेलो. क्लार्कला म्हटलं आमच्या, अरे बाबा काठी नावाची पीएससी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये, ते मला दे. आता त्याच्या अपेक्षा होत्या मी त्याला काहीतरी पैसे द्यावे. शेवटी मी कधी लाच कोणाला दिली नाही, पण त्याला मी माझ्या खिशातले 500 रुपये काढून त्याला दिले. म्हटलं हे, आणि मला काही करून ऑर्डर काढ माझी. तो डीडीच्या ऑफिसमध्ये गेला, त्यांना काही सांगितलं, ऑर्डर घेऊन आला तो माझी काठी पीसीची. खूप खुश झालो, कारण मला मुळवडला काम करायचं नव्हतं. परत आलो, परत स्टँडवरती नंदुरबार जिल्ह्याचं नकाशा घेतला, बघितलं काठी कुठे आहे, तर काठी सातपुडा पर्वताच्या कुठल्या ते 5व्या-6व्या पर्वत रांगेत ते एक ठिकाण होतं. मग नाशिकवरनं परत माझा एक मेवणा वैभवताला घेऊन आम्ही गेलो. तर दळगावला माझा एक मित्र होता, विजय जोरे म्हणून. तिथून ते गाव जवळचं मला कळलं होतं, फक्त कळलं होतं मला, बाकी काय मला काही माहित नव्हतं की कुठं जायचं आणि काय जायचं. फक्त नकाशा जायगा बघायचो, जवळपास कुठे ठिकाण बघायचो, आणि त्याप्रमाणे प्रवास करत होतो. काही माहित नसतं ना. विजयकडे गेलो, तिथून काठीला गेलो. रस्ता होता, पीएससी बरी होती, ठीक आहे म्हटलं. मी जॉईन झालो आणि काम चालू केलं. मी जिथं धडगावला राहत होतो तिथून ते 40 किलोमीटर अंतर होतं. खूप खराब रस्ते. दडगावला लाईट नसायची, पाणी नसायचं, काहीच नाही, कुठल्याच सुविधा नव्हत्या, आणि बाहेर मेस पण काही नव्हती. शेवटी एक अशोक नावाचा एक आचार्य भेटला आम्हाला. मी माझा दुसरा मित्र सचिन खाडे, आम्ही दोघं राहिलो. एक झोपडी आमची, फक्त झोपडी होती, बाकी काही नव्हतं मला. आम्ही आपलं सकाळी उठायचो, बाहेर कधी कचोरी खायची, चहा प्यायचा, आणि जीपमध्ये बसायचो. 1 तास सव्वा तास लागायचा जीपला. बरं लोणपळून जावं लागायचं, कारण गर्दी खूप असायची. पाठीला तर काही काम नव्हतं. तुझ्या करायची की किरण काकांचं काहीतरी आहे म्हणून ऐक. Sir, please unmute your mic. Hello. Hello. Ah. Sir, please no, it's unmuted now. Yeah, it's unmuted now. Yes. मग तिथून घरी परत माघारी यायचं. आल्यानंतर मी सचिन तिथे डोंगर होता, उंच डोंगर होता, मी चालत जायचो. तिथे मंदिर जायचं होतं. 2-3 तास बसायचं, काही नाही बोलता बसायचं, फक्त सनसेट बघायचा आणि
फक्त मौन, शांती, निशब्दता, बाकी दुसरं काही नव्हतं. त्याबद्दल माझे एक पुस्तक, हे माझं पुस्तक ऍक्च्युली सगळ्यांना दिसते का? माझं पुस्तक आहे, माझं अज्ञातवास नावाचं. हे मी 2011 मध्ये पब्लिश केलं होतं मराठी साहित्य संमेलनमध्ये. त्यातलं काय दोन वाक्य मी वाचून दाखवतो, जे की मी त्या डोंगरावर बसल्यानंतर मला जे काही अनुभव आले त्या ठिकाणचे. या डोंगरातून दिसणारा सूर्यास्त, त्या तांबूस छटा इतक्या सुंदर दिसायच्या की आम्हाला तिथेच बसून राहावेसे वाटायचे. डोंगरावरून खाली बघितले की धडकावे एखाद्या लहान खेड्याप्रमाणे वाटायचे. या सूर्यास्ताकडे बघताना त्या निरव शांततेमध्ये मन खूप शांत होऊन जायचे. संध्याकाळी आदिवासींच्या कौलारू घराच्या छपरातून चूल पेटवल्यामुळे धूर निघायचं, त्यामुळे धुराचे हलके वलय प्रत्येक घरावरती दिसायचे. ते सुंदर सुंदर दृश्य मनामध्ये साठवून ठेवायचं. तासन तास आम्ही निशब्द त्या तांबूस छटा मावळेपर्यंत डोंगराच्या माथ्याकडे बघत बसायचो. मग आपण घरापासून 800 किलोमीटर दूर सातपुडे पर्वत रांगेमध्ये आहोत हे सुद्धा आम्ही विसरून जायचो. खरं तर माझ्या आयुष्यातील पोकळी त्या निरोप शांततेने भरून काढली होती, आणि त्या निरोप शांततेच्या अनुभवाचा मला पुढच्या आयुष्यात खूप फायदा झाला, हे नक्की मान्य करेल मी. मेडिटेशन म्हणजे काय हे त्यावेळेस मला माहित नव्हते, पण ती शांतता, डोंगराची भव्यता आणि अतिभव्य निसर्गासमोर उभा राहिलेला मी म्हणजे कुठल्याही व्यक्तीचे निसर्गासमोर कुठलीही व्यक्ती किती बिंदूपेक्षा लहान आहे याचं उदाहरण होते. त्या अतिविशाल निसर्गासमोर मी अगदी कागदाच्या कसपटाप्रमाणे होतो. भव्य, खंबीर, शांत, निश्चल पर्वतापुढे, या भव्य निसर्गापुढे माणूस अस्तित्व शून्य होतो, तो शून्य बनून राहतो. तो खरं कुणीच नाही. त्याचे खोटे अस्तित्व, खोटा अहंकार निसर्गापुढे गळून पडतो. तरीही त्या निसर्गाशी, त्या किमयेशी, त्या किमेगाराशी एकरूप झाल्यासारखे वाटते. मन नष्ट होतं, गायब होतं, निर्विचार अवस्था फक्त राहते, निशब्द अवस्था, अनुभव, मौन, सारे शब्द फिके अपुरे. हेच तर मेडिटेशन काय. यात पूर्ण अहंकार, अस्तित्व विलीन झाला आहे, मन गायब आहे, फक्त मौन, आत्मिक शांती, त्या किमेगाराशी एकरूपता, असं मेडिटेशन तासन तास मी अनुभवलं. तरी पण हे शरीर का आहे, त्यातलं मी कोण आहे, हे सर्व का चाललं आहे, ह्या भावना, मन, विचार ईश्वराने माणसाला का दिले, त्याच्यापुढे सगळेच सारखेच, तर ही विविधता का. प्रत्येक जण खरं तर फक्त आनंदात शोधत आहे. मग याची जाणीव प्रत्येकाला होते का, कधी होते. जीवनाच्या राट गाडग्यामध्ये स्पर्धेत तो स्वतःचा शोध घेतो का, स्वतःचा शोध त्याला लागतो का, त्याला स्वतःचा खरा शोध लागल्यानंतर तो टिकतो का. जीवनाचं सत्य खरं काय आहे प्रश्न पडायचे. त्या शांतीनंतर ईश्वराने निर्माण केलेल्या निसर्गासमोर कुठलाही श्रीमंत किंवा कितीही गरीब व्यक्ती समान आहे, कारण दोघेही त्या ईश्वराच्या किमयेसमोर काहीच नाहीत. सुख व दुःख या फक्त भावना आहेत, भ्रम आहेत, आणि त्या कोणत्याही गरीब अथवा श्रीमंत व्यक्तीसाठी अगदी सारख्या आहेत. 100 रुपये गरीबासाठी आणि 100 कोटी कुठल्याही श्रीमंत व्यक्तीसाठी सारख्याच प्रमाणात आनंदाची भावना उत्पन्न करतात. म्हणजे पैसा, प्रतिष्ठा किंवा कीर्ती या सगळ्या उच्चतम गोष्टी भावनिक पातळीवरती अभिव्यक्ती गरीब अथवा श्रीमंतासाठी सारखीच असते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती पैसा कमवण्यासाठी नव्हे तर आनंद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतो. सुख दुःख भावना कशा क्षणभर फसव्या आहेत हे जाणवलं. खरं तर अशा बऱ्याच गोष्टींचा अनुभव पहिल्यांदा मला वर्षभरात अनेकदा झाला. व्यक्ती, त्याची भावना, त्याचा हमपणा आणि त्याच्या जगण्याच्या खऱ्या त्याबद्दल मला वेगळा अनुभव त्यावेळी झाला. माझा तो अनुभव मला आजही खूप शांतता देतो, हे नक्की. हे माझ्या पुस्तकातलं वाक्य आहेत सगळे. यमोशिपचे अनुभव खूप जास्त माझ्या पुस्तकात मी यमोशिपचे सगळे अनुभव मांडलेले आहेत, लिहिलेले आहेत. हे पुस्तक लिहायला मला 2 वर्ष लागलं. तर मी त्याकडे डायरी लिहायचो ऍक्च्युअली. रोज मी डायरी लिहायचो आणि त्या डायरीच्या अनुषंगाने मी ते रोज थोडं करत ते पुस्तक बनवलं मी, आणि ते मराठी साहित्य संमेलनामध्ये 2011 मध्ये मी ते पुस्तक पब्लिश केलं. यमोशिप म्हणजे फक्त शांतता होती, काम काहीच नव्हतं. कधी कधी खूप डिप्रेशन यायचं, असं वाटतं आपण का आलो इथं आपलं पर्पज काय आपलं इथलं. कारण तिथं काही सुविधा नव्हत्या, म्हणजे लाईट नसायची, पाणी काहीच नव्हतं तिथं. तरी पण आम्ही तिथे राहिलो, कारण आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. पोस्ट ग्रॅज्युएशन नाही केलं तर पुढं मेडिकल फील्डमध्ये फार काय करू शकत नाही. पण त्या फक्त एका गोष्टीसाठी आम्ही इतकं सगळं सहन केलं. मग अजून एक पुस्तकात मी एक वाक्य मांडलं. आमच्या धुळ्याला आमचं ट्रेनिंग लागलं होतं एमोशिपचं. त्या अनुभव मी ते आहेत जसे त्या वेळेस लिहिले होते तीच वाक्य मी तुम्हाला आता वाचून दाखवतो. मी 8 मार्च म्हणजे आज सोमवार रात्री 11 वाजता डायरी लिहित आहे. बऱ्याच दिवसानंतर मी डायरी लिहित आहे. मी जिल्हा प्रशासकीय केंद्र धुळे इथून लिहित आहे. रूममध्ये मी, सचिन नलवडे व संतोष आहे. सचिन व नलवडे पलीकडील मुलींच्या हॉलमध्ये काय चाललंय ते चोरून बघतायत. आताच कच्चे धागे चित्र पाहून बाहेरून जेवण आलो. आता मला खूप विचित्र भावनांनी घडले आहे. आपण काय करतोय, का फिरतोय, आपण इकडे कसे आलो हे प्रश्न मी मलाच विचारतोय. आयुष्यातील लक्ष काय हेच कळण्यात झाले. खरं तर मेडिकल ऑफिसरची पोस्ट करणं माझ्या मनात सुद्धा नव्हतं, पण आयुष्यात सगळ्या गोष्टी अचानक घडत चालल्यात.
कसं वाटतंय, मी पुढे काय करणार हे तर आता मी सांगू शकत नाही. भविष्यात अंधार आहे असं अजून तरी वाटत नाही, पण पुढचे आयुष्य कसे असेल याबद्दल मला खूप उत्सुकता आहे. मी या धुळे ट्रेनिंग सेंटरमध्ये असेल असं कधी वाटले नव्हते. दडगाव, काठी, धुळे, नंदुरबार या गावांनी माझ्या आयुष्यात कसे स्थान केले हेच मला कळत नाही. आय एम नॉट डिप्रेस्ड और फ्रस्ट्रेटेड राईट नाउ, बट आयुष्याची घडी कशी बसवायची हेच कळत नाहीये. मला तर असे वाटतंय की आपल्या हातामध्ये काहीच नाही. जे होईल त्या परिस्थितीत स्वतःला ऍडजस्ट करणं खरंच हेच खरं आयुष्य. आयुष्यातील प्रतिकूल परिस्थिती झगडणे हेच आपल्या हातामध्ये आहे आणि तेवढेच केले हेच खरे. बाकी सगळे गप्पा मारायला लागलेत. नरवडे अजूनही मुलांच्या रूमवरती नजर ठेवणार. मी मात्र विचित्र विचारांच्या जाळ्यात अडकलोय. काय माहित उद्याच्या आयुष्यात काय वळण ठेवलंय. दडगावरून धुळेला येताना मी खूप उत्साही होतो. खूप कमी दिवसात मी दडगावला कंटाळतो. चिडचिडा, अशोक, आमचा स्वयंपाकी, डॉक्टर नांदेडकर कांबळ्यांच्या जेवणात रोज भांडणं, प्रचंड उन्हाळा, जीपमध्ये असली प्रचंड गर्दी, जीपमधला कुबट वास, यामुळे दडगावला सोडताना मला खूप छान वाटत होते. खरे आयुष्य मला एमोशिपच्या रूपाने माझ्या प्रकट व्हायला लागले आहे. ऍडजस्टमेंट म्हणजे काय त्यात कळायला लागले. डॉक्टर नांदेडकरांचे फ्रस्ट्रेशन बघितले की भीती वाटते. डॉक्टर कुरेशी आपल्या बायकोपासून इतके दूर राहतात. डीएचओने सांगितल्याप्रमाणे कुठल्याही ठिकाणी जातात. म्हणजे निवड ऍडजस्टमेंट. माझ्या आयुष्य आयदर नांदेडकर किंवा कुरेशी असावे असं मला मनापासून वाटत नाही. मला परत मेडिकल ऑफिसर व्हायचं नाही हे मात्र नक्की. सगळ्या लोकात राहून एकटेपणाची भावना नेहमी सतावत असते. एकटेपणाची ती पोकळी कधीच भरून निघणार, कशी भरून निघणार किंवा या एकटेपणाच्या पकडीत मी कायमच जखून जाणार खरंच काही कळत नाही. मला वाटतं की काहीतरी याच्यात मिसिंग आहे. आपण का जगतोय याचं उत्तर मला सापडत नाही. फक्त जगायचं म्हणून जगतोय की आणखी काही मिळवायचं म्हणून जगतोय हेच कळत नाही. एकटेपणा, उदासी, निष्क्रियता ह्या गोष्टीनं माझे आजकालचे विश्व व्यापून टाकले. मला स्थिर आयुष्य हवे आहे, परंतु ते स्थिर आयुष्य मला कधी मिळणार त्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. 8 मार्च 1999. हे माझ्या पुस्तकातले वाक्य आहेत ऍक्च्युली, जे मी डायरीत लिहिली होती. मी माझ्या काही त्या काळामध्ये कविता पण लिहिल्या त्या. थोड्या निगेटिव्ह आहेत कारण ती त्या काळातलं ते वातावरण खूप निगेटिव्ह होतं तिथलं. कवितेचं नाव पांथस्थ. दिशाहीन अंधाऱ्या वाटेवरती एक पांथस्थ अविश्रांत चालतोय. अंधाऱ्या वाटेला साथ आहे काळ्याकुट्ट अमावस्येच्या प्रकाशहीन गगनाची, आणि गगनाला साथ आहे काळ्याकुट्ट बेसूत रौद्र ढगाची. रातकड्यांच्या कर्कश आवाजाने शांतता भग्न पावले आणि मनातील विषण्णता या अनुत्साही वातावरणात आणखीनच वाढली. जरी रक्तंबाळ पायांना सोबत आहे काट्याचे, तरी त्याच्या असहाय्य अगतिक मनाला आस लागली प्रकाशाची, नव्या वाटेची आणि नव्या दिशादेय वाटेची. जानेवारी 2000. पर्णहीन वृक्ष. माझी अवस्था पर्णहीन वृक्षाप्रमाणे झाली. अंगावर पोचलेले, प्रेमाने वाढवलेले हिरवी कोवळे पाणी कोमेजून त्याचाच खस त्याच्याच पायात पडलाय. तसाच मनात पोचलेल्या, प्रेमाने जपलेल्या स्वप्नांचा भग्न अवस्थेमध्ये खच पडला माझ्याच मनात. ग्रीष्माच्या तडाख्यात तो पर्णहीन झालाय आणि आयुष्यातल्या वादळामुळे मीही दिशाहीन झालोय. नवीन वसंतमध्ये पुन्हा नव्यानं फुलवण्याचा दुर्दैम आशावाद तो बाळगतो आणि काळ रात्रीनंतर उशाकाला होतो हा दुर्दैम आशावाद मीही बाळगतो. म्हणजे मी निगेटिव्ह होतो, पण तरी एक पॉझिटिव्ह त्याला एक किनार होती की मला माहिती की पुढे काहीतरी चांगलं घडणार आहे. हे त्या काळातल्या फिलिंग सगळ्या होत्या, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. जगायचे कसे. मनात विचारांचे काहूर उठले असतं, अनिश्चितेचं मनवा पेटला असतं, आजूबाजूला प्रश्नचिन्हाचे जंगल वाढले असतं. जगायचे कसे तेच कळत नाही. भूतकाळातील कटू आठवडे दाटून आले असतात, वर्तमान काळाला अनिश्चिततेने घेरले असतात, भविष्य काळातील अंधारात गडद झाला असता. जगायचे कसे तेच कळत नाही. तिसरे, इथला प्रकाश किरण अनिश्चिततेच्या सावलीआड दौडून बसलाय. उघडण्यासाठी पंख फैलावे म्हटले तरी भविष्याच्या काळात तो दिशाच हरवून बसलाय. जगायचे कसे तेच कळत नाही. अंधकारातून बाहेर कसे पडावे तेच कळत नाही. आज मन शांत खिन्न उदास, आयुष्य मजभासे आज अग्न विरान भकास. त्या काळातल्या त्या फिलिंग होत्या. आज आठवण्यांचे कप्पा उडून गेलाय, जगण्यावरचे माझे लक्षच उडून गेलाय. अशा खूप कविता लिहिल्या त्या काळात मी. एक दुसरी कविता आहे, नवा जन्म. आज मन शांत झाले नव्या वादळांचे आव्हान पेलण्यासाठी. आज हात बळकट झाले संकटाचे अडसर धुवून फेकून देण्यासाठी. आज मी तुझेच आभार मानतो, कारण तुझ्याच पासून जन्मालेलं संकट आहे आणि संकटाशी झगडताना नव्याने जन्मलेलो मी. पाऊस. बाहेर पाऊस कोसळतोय, पण मनात मात्र गारवा नाही. नुसतं शरीर पावसानं भिजते, पण आतली धगधग शांत होत नाही. एमओशिप 1 वर्षाची असते. 235 दिवस आम्हाला कम्प्लीट करायचे होते, तर आम्हाला ते कम्प्लीट लिहिणं होतं. पण 235 दिवस आमचे कम्प्लीट झाले आणि आम्ही सगळे जे नवीन मुलं तिथे जॉईन झालो होतो, आम्ही डीएच ऑफिसला गेलो. डीएच ऑफिसला गेल्यानंतर डीएच ऑफिसने आम्हाला सांगितलं की काहीतरी कारण सांगितली, तुम्हाला आम्ही सर्टिफिकेट देणार नाही सांगितलं. त्यांच्या पैशाच्या अपेक्षा होत्या. आता म्हटलं आम्ही इतकं वर्ष 1 वर्ष आम्ही ते काम केले एवढ्या अडचणीमध्ये, आणि जर तुम्हाला आमच्याकडे पैशाची अपेक्षा असेल तर आम्ही देणार नाही तुम्हाला पैसे. आम्ही सगळ्यांनी तर ठिया मांडून बसलो. 4 दिवस आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो. शेवटी तिथले कलेक्टर साहेब त्यांना भेटलो. त्यांना सगळ्या अडचणी सांगितल्या आमच्या. त्यांच्या लक्षात आलं की ह्या मुलांची प्रॉब्लेम जेन्युइन आहेत, त्यांना
पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन जायचंय. त्यांना फोन केला आणि मग आम्हाला ते सर्टिफिकेट मिळालं, कंप्लीट सर्टिफिकेट. त्यासाठी पण आम्हाला आणि सरकारी यंत्रणेमधला भ्रष्टाचार खूप जवळनं बघितलं त्या काळामध्ये. क्लार्क आम्हाला कधीच पूर्ण पगार दिला नाही आम्हाला, आमचे नेहमी पैसे तो कट करायचं कारण असताना. ठीक आहे, असे बरेच अनुभव आले एमओशिप मधले. एमओशिप कंप्लीट झाली, परत सोलापूरला आलो आणि ज्या ऑर्थोसाठी मी एवढं सगळं धडपडलो, काहीतरी त्या सीट्समध्ये फेरफार झाला पीजी सीटमध्ये आणि मला ऑर्थो सीट मिळाली नाही. मला एनएससी मिळत होतं सीट, मला एनएससी करायचं नव्हतं. मग मी शेवटी एमडी फार्मॅक मध्ये पीजी जॉईन केली. आता म्हटलं आपण लेक्चर व्हावं आणि गाण्याची खूप आवड होती, म्हटलं गाण्यामध्ये आपण काहीतरी करिअर करावं. सोलापूरला 6 महिने राहिलो. 31 मार्च तारीख होती. जर तुम्हाला परत पुढच्या राऊंडला तुम्हाला जर ऍप्लिकेशन करायचं असेल, 31 मार्चला तुम्हाला 31 मेला तुम्हाला ते तुमचे करंट पोस्ट रिझाईन करायची होती. मला आतून असा आवाज आला की मला असं वाटलं की मला पुढच्या राऊंडमध्ये ऍडमिशन पीजीला नक्की मिळेल, कुठं तर भेटेल, चांगलं भेटेल. मग मी 31 मेला माझी पोस्ट रिझाईन केली, घरी आलो. घरच्यांना वाटलं की हा काय मूर्खपणा केला ना, की आता ह्याच्या अर्जामध्ये काहीच नाही. मग मला आतून वाटत होतं काहीतरी की नाही, मला डेफिनेटली काहीतरी चांगलं मिळेल. परत सोलापूरला गेलो, परत नवीन लिस्ट लागली आणि मला चांगले मार्क पडल्यामुळं गायनॅकमध्ये मला एमडी गायनॅकची सीट मला मिळाली. पण अनफॉर्च्युनेटली ती सीट डिक्लेअर झाली कृष्णा कराड, गव्हर्नमेंटची पेमेंट सीट. आता प्रश्नाला पेमेंटचा, कारण त्या काळात 1,34,000 फी होती. एमओशिप मध्ये मी जवळपास 1.25 लाख साठवले होते, कारण खर्च करण्यासाठी काहीच नव्हतं धडगावला. मग 1 वर्ष पहिले ऍडमिशन घेतलं मी. ऍडमिशन घेतल्यानंतर खरं नरक यातना म्हणतो आपण, त्या सुरू झाल्या पीजी मध्ये. पोस्ट ग्रॅज्युएशन हा काळ कुठल्या डॉक्टरांच्या आयुष्यातला काळा म्हणतो, काळा दिवस, काळ एकदम वाईट काळ असतो. खूप खूप मानसिक त्रास होतो. मला 7 मुली सिनियर होत्या, मी एकटा ज्युनियर होतो. माझी एकच पोस्ट होती माझी तर, आणि 1 मुलगा होता आणि 7 सिनियर मुली. त्या मुलींनी मला इतकं छळलं, इतकी रॅगिंग घेतली माझी. सगळी त्यांची काम माझ्याकडे करून घ्यायच्या. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 2-3 किती पण वाजेपर्यंत मला ते कंटिन्युअस काम करावं लागलं. एमओशिपचा अनुभव होताच मला. तर मला माहिती आहे की आपल्याला सहन करायचं. आपण एवढं केलं कशासाठी केलं तर आपल्याला हे मिळावं म्हणून आपण केले. आता मिळाले तर हे आपल्याला थोडं स्ट्रेंथ आणायचो, परत काम करायचो. खूप फ्रस्ट्रेशन यायचं, खूप राग पण यायचा. म्हणजे अशा अवस्था होती की माझे आई वडील हॉस्पिटलच्या दारात होते आमच्या, आणि मी आत होतो, ते दरवाजे प्लेट होते, पण तरी पण त्या मुलीने मला भेटून दिलं नाही. तो सहन केलं. शेवटी आमचे जे एचओडी होते मॅडम, जाधव मॅडम, त्यांना भेटलो. मॅडमला सांगितलं अशी परिस्थिती आहे. ऑलरेडी मॅडमला सगळं माहित होतं. मग त्याच काळात माझं लग्न ठरलं आणि मॅडम म्हटल्या, किरण मी तुला सुट्टी देते. मॅडम इतक्या स्ट्रिक्ट होत्या की आमच्या काही सिनियर लोकांना लग्नासाठी फक्त 1 दिवसानं सुट्टी दिली होती. मला म्हटलं तुला किती दिवस सुट्टी पाहिजे तेवढी घे. त्यांना मला 2 महिने सुट्टी दिली. मग मी शांत झालो, परत कराड जॉईन केलं. खूप कठीण काळ असतो पोस्ट ग्रॅज्युएशनचा, खूप काम करावं लागतं, खूप रिस्पॉन्सिबिलिटी असतात, खूप रिस्क असतात, सगळ्या फेस केल्या. एमडी गायनॅक मी, आणि कराडला असताना पण मी युजीच्या गॅदरिंगमध्ये गाणी म्हटली. मी प्रत्येक गॅदरिंगमध्ये गाणी म्हटली. तिथं पण मी तसं बरंच पॉप्युलर होतो स्टुडंटमध्ये पण, कारण मी त्यांच्या गॅदरिंगमध्ये सगळी गाणी म्हटली होती. मग एमडी गायनॅक झालो. त्यात पण एक मोठा किस्सा की परीक्षेच्या अगोदर, थिअरीच्या अगोदर माझा जो थिसिस होता तो युनिव्हर्सिटीनं रिजेक्ट केला. पण काही क्लिरिकल प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी तो रिजेक्ट केला. आता 8 दिवस अगोदर मला जो गेट पास असतो एक्झामचा तो का मला मिळालेला नाही. मग मी मॅडमने भेटलो, कारण गेट पास नसेल मी एक्झाम देऊ शकत नव्हतो. मी नापास होतो. मग मी कोल्हापूरला गेलो, युनिव्हर्सिटीत गेलो, तिथे त्यांना सगळं एक्सप्लेन केलं काय तुमचं क्लिनिकल प्रॉब्लेम झालाय. तो एक मायनर मिस्टेक होती, क्लिनिकल मिस्टेक होती, ती सॉल्व्ह केली. मला 2 दिवस अगोदर गेट पास मिळाला. मी थेरी दिली, प्रॅक्टिकल दिली. प्रॅक्टिकल पण आमचं खूप कठीण असतं, कारण 3 विद्यार्थी होते एमडी गायनॅकच्या एक्झामसाठी. एक मी होतो कराडचा, एक सोलापूरचा आणि एक मिरजचा. आणि एक्झामिनर सोलापूरचे होते. सोलापूर आणि मिरजचे एक्झामिनर होते, कराडचे एक्झामिनर कोणी नव्हते. आणि त्या काळात असं पद्धत होती की 3 पैकी ऍटलिस्ट 1 तरी नापास होणार किंवा 2 नापास होणार. कारण कराडचा कोण टीचर तिथे नव्हते एक्झामला. म्हणजे माझी नापास होण्याची शक्यता ऑलमोस्ट 100% होते त्या ह्याच्यामध्ये. कधीच ते सगळ्यांना पास करत नाहीत.
पण माझी वाहवा इतकी छान गेली आणि खूप चांगल्या आहे ना मी प्रॅक्टिकलमध्ये फर्स्ट झालो एमडी गायनेकच्या. त्यामुळे मला ते नापास करू शकले नाही ते. एमडी गायनेक झालं, फलटणला आलो. तिथून सुरू झालं पुढचं स्ट्रगल. फलटणला आलो तर म्हटलं लेक्चरची पोस्ट घ्यावी आपण, काही दिवस काम करावं. मग मुंबईला गेलो, पुण्याला गेलो, बीडला गेलो, सगळीकडे फिरलो, कुठे जॉब मिळाला नाही, लेक्चर पोस्ट कुठे मिळाला नाही. वैतागून घरी आलो आणि वालचंदनगरची इंडस्ट्रीमध्ये एक पोस्ट होती गायनेकची. तिथल्या इंडस्ट्री हॉस्पिटलमध्ये गायनेकमध्ये मी डिपार्टमेंटला 2 महिने काम केलं आणि मग फलटणला माझा स्वतःचा एक रेंटनं हॉस्पिटल घेतलं भाड्यानं आणि पैसे तर नव्हतेच का त्या काळात माझ्याकडे काय. मग 35,000 रुपयात मी हॉस्पिटल चालू केलं. खूप मिनिमल ज्या बेसिक गोष्टी असतात तेवढ्याच फक्त घेतल्या आणि हॉस्पिटल चालू केलं. वर्षभर तिथं काम केलं. त्यानंतर 1 वर्षानंतर परत दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं. तिथं 5 वर्ष काम केलं. मीनवाईल म्हणजे मिसेस रायश्री, तिला पुण्याला सायकेट्रीला ऍडमिशन मिळालं पीजीला. यश माझा मुलगा जो 4 महिन्याचा होता त्याला सोडून ती पुण्याला गेली. म्हणजे 4 महिन्यात यश सोडून ती पुण्याला गेली आणि त्यामुळे त्याची सगळी जबाबदारी आमची आईवडील सगळ्यांच्यावरतीच आली. तो खूप इमोशनल सीन होता कारण तिला पण खूप आवड होतं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. तिथं पण तिला काम आणि यशची आठवण, सगळ्यांची आठवण. मग तिचं हॉस्पिटल मी पहिल्यांदा बांधलं. तिच्या वेळेस पासआउट होऊन आली, पहिल्यांदा तिचं हॉस्पिटल, दिशा हॉस्पिटल बांधलं. नंतर मी माझं हॉस्पिटलसाठी जागा घेतली, नंतर माझं हॉस्पिटल बांधलं. लोन, कर्ज, सगळे ऍडजस्टमेंट, पेशंटचे सगळे नातेवाईक सगळे मॅनेज करत करत, बाकी जनरल प्रॅक्टिशनर सगळ्यांनी मॅनेज करत 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 दिवस कसे गेले कळलेच नाहीत. आता गेले 17 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय फलटणमध्ये. अद्याप मी कमीत कमी 10,000 मेजर मायनर ऑपरेशन केले असतील आणि एक खूप कॉम्प्लिकेटेड सर्जरी असते म्हणजे फील्डमधली इंटरनॅल सर्जरी, जी की मी 45 टाइम्स केली. ग्रामीण भागात इतक्या वेळा सर्जरी कुणी केलेली नाहीये. ती सर्जरी म्हणजे असे की लाईफ सेव्हिंग सर्जरी आहे. ती नसती गेली ती पेशंटची डेथ झाली असते. म्हणजे मी म्हणू शकतो की मी 45 पेशंटचे जीव वाचवलेत, कारण पेशंटला पुण्याला शिफ्ट केले पण पेशंट तशी वाचत पण नाहीत. त्यानंतर माझा जर्नी सुरू झाला, स्पिरिच्युअल जर्नी. 2017 मध्ये माझी मिसेस तिथे पहिल्यापासून खूप स्पिरिच्युअल आहे. आता मी सध्या जे बसलोय ते आमचा मेडिटेशन हॉलच आहे. इथं 50 ते 60 लोक मेडिटेशन करतात. आता लॉकडाऊनमुळे सध्या बंद आहे, पण सध्या इथे हे मेन मेडिटेशन सेंटर आहे. इथं बेसिक कोर्स पण चालतात, सगळे मेडिटेशनचे कोर्स सगळे घेतात तिथं. तर माझा स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाला असंच. ते एकदा ओशा ऐकत होती राज म्हणजे मिसेस, आणि मी ऐकलं, मला खूप आवडलं खूप आवडलं. ऍक्च्युली मी एक हॅपी थॉटचा कोर्स केला होता लग्नानंतर लगेच, पण मी माझ्या कामात एवढं बिझी होतं की मी इतका वेळ देऊ शकलो नाही. मग मी ओशो ऐकलं आणि इतकं आवडलं. नंतर सलग 5 महिने रोज ऑलमोस्ट 5 ते 6 तास आम्ही दोघं पण ओशो ऐकत होतो. आणि त्यावेळेस ओशोचे प्रवचन जस्ट ओपन झाले युट्यूबला. इतका फायदा झाला की स्पिरिच्युअलिटी बऱ्यापैकी सगळी लक्ष द्यायला लागली. हाऊ टू कनेक्ट विथ गॉड. मग मला अजून खूप इंटरेस्ट डेव्हलप झाला. मग मी प्राणी किलिंग आमचे सध्या इथं आमची शिबिर घेतात, प्राणी किलिंगचे कोर्सेस घेतात. प्राणी किलिंगचे 5 कोर्स असतात, ते सगळे 5ही कोर्स केले. मुंबईला, दिल्लीला आणि चेन्नईला रिट्रीट असतात त्यांचे दरवर्षी, ते पण सगळे अटेंड केले. आणि सध्या मेडिटेशन आणि इन्व्होकेशन सगळे आम्ही करतो. आता दुसरी गोष्ट, यालाच लागून पाठीमागे बाजूला एक रूम आहे. तिथं माझा स्वतःचा पर्सनल रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, जिथे मी गाणी रेकॉर्ड करतो. आतापर्यंत मी जवळपास 100 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केलेत आणि मी बरीच काही गाणी मी युट्यूबला पण अपलोड केलीत. पण रेकॉर्डिंग अधूनमधून मी करतो. तर ह्या मिनिटामध्ये, एवढ्या काही मिनिटांमध्ये मी माझा बऱ्यापैकी माझ्या लाईफचा सगळा सारांश तुम्हाला सांगितलेला आहे. तर कोणाला काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला माझ्या पुस्तकाची लिंक हवी असेल तर मी त्याचं PDF फाईल बनवतो आणि मी तुम्हाला ते लिंक पाठवू शकतो, PDF फाईल पण पाठवू शकतो. ओके, शुड आय स्टॉप? हॅलो. धन्यवाद सर.
अत्यंत प्रेरणादायी आणि खडतर प्रवास ऐकून सर्वांनाच आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द आणि प्रेरणा मिळाली असणार, यात काही शंकाच नाही. या सुंदर प्रवासानंतर आपण एक प्रश्नोत्तराचा छोटासा भाग घेऊया. कुणाला कोणतीही शंका असल्यास अथवा मार्गदर्शन हवे असल्यास सरांना विचाराल. कुणाला काही शंका असल्यास अनम्यूट करून सरांना प्रश्न विचारू शकता. सर विनोद बोलतोय. नमस्कार. नमस्कार. सर मला एक गाणं ऐकायला नक्की आवडेल सर. तुम्ही म्हणजे तो पाठ केला. हो येस येस येस, मी गाणं म्हणतो ऍक्च्युली. काय झालंय, एक सुरेश वाडकांचं मराठी गझल आहे, ते मला ऐकू तुम्ही. मुक्याहुंद क्याचे गाणे कुणाला कळावे, चढावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. मुक्याहुंद क्याचे गाणे कुणाला कळावे, चढावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. जडे जीव ज्याचा त्याच्याच कारे, जडे जीव ज्याचा त्याच्याच कारे, नशिबी असे घाव यावे. मुक्याहुंद क्याचे गाणे कुणाला कळावे, चढावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. कळू लागला अर्थ या जीवनाचा, आभास होता वेड्या सुखाचा. कळू लागला अर्थ या जीवनाचा, आभास होता वेड्या सुखाचा. मन पाखरानी कुठे रे उडावे, मुक्याहुंद क्याचे गाणे कुणाला कळावे, चढावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. उरी जागलेली ज्योती विझेना, नियती कुणाची कुणाला कळेना. उरी जागलेली ज्योती विझेना, नियती कुणाची कुणाला कळेना. कळीचे इथे का निर्माण व्हावे, मुक्याहुंद क्याचे गाणे कुणाला कळावे, चढावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. खूप छान गाणं आवडतं, याची लिरिक्स पण खूप छान आहे गाण्यांच्या. अजून काय कोणाला प्रश्न असेल तर विचारा. हॅलो सर. हा सर, प्राणिक हिलिंगला सायंटिफिक बेसिस आहे का? प्राणिक हिलिंगला आहे. हा, प्राणिक हिलिंग तुम्ही येस केले? येस येस, इट्स व्हेरी सायंटिफिक. ऍक्च्युली इट्स अ स्पिरिच्युअल सायंटिफिक मेथड. It's well documented actually. It's a well documented method because it deals with all the chakras. The major 11 chakras. You can scan with one X-ray machine actually. Yes, sort of machine. You can scan the aura. अच्छा. And my wife is actually trainer in pranic healing. Okay. So we do conduct courses here in this hall. It's a very scientific method because I am doctor. I know it. What is given and what is fact and what is how we can apply it in our daily practice. I apply pranic healing in my patient also. The patient where there is a bleeding, apply all my techniques there and I could get a very good result there. Okay sir, thank you. Okay, thank you. गुड इव्हनिंग सर. सर एक गाण्याची रिक्वेस्ट करू शकते? चूक कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. ओके, पहले गाना माझं ऍक्च्युली. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा,
छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, आजा तेरा आ चलिए प्यार से मैं भर दूं, प्यार से मैं भर दूं खुशियां जहां भर की, तुझको नजर कर दूं, तुझको नजर कर दूं, तू ही मेरा जीवन, तू ही जीने का सहारा, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. Thank you, sir. Thank you. Very nice. हॅलो हॅलो नमस्ते सर. हॅलो. हॅलो 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 हा सर नमस्ते. जीवन बोलतोय. हा जेवण हा. सगळं ऐकल्यानंतर अतिशय थक्क करणारा असा प्रवास तुमच्या आयुष्यातला, म्हणजे इमॅजिन करण्याच्या पलीकडचं आहे सगळं. म्हणजे आयुष्यामध्ये माणसानं जर ध्येय प्राप्त करायचं ठरवलं तर, आणि त्याच्यासाठी एवढ्या सगळ्या अडचणीवरती तुम्ही मात केली. माझा प्रश्न असा आहे की स्पिरिच्युअल बेस असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी माणसाला पॉसिबल आहेत, शक्य आहेत, पण तुम्ही कॉलेजच्या पिरियड मधलं जे सगळं सांगितलं त्यावेळेला स्पिरिच्युअल तुमचा बेस होता का? मग एवढं सगळं कसं काय तुम्ही सहन केलं? गॉडनं स्ट्रेंथ दिली असेल त्या काळात मला माहिती आहे. बिकॉज आता मला माहिती आहे की काय असतं, प्रत्येक जे इंडिव्हिज्युअल असतो ते बाजूला 4 एंजल असतात, 4 एंजल्स जे तुम्हाला गाईड करतात, तुम्हाला प्रोटेक्ट करतात. हे आणि त्यांच्याकडून तुम्हाला स्ट्रेंथ मिळते ऍक्च्युली माहिती का. आता स्पिरिच्युअल मधलं बोलायचं तर खूप मी 1 तास अजून बोलू शकतो जर स्पिरिच्युअल फील्ड मध्ये बोलायचं म्हटलं तर, पण हा टॉपिक स्पिरिच्युअल फील्ड नाही, त्यामुळं इट्स माय लाईफ जर्नी. पण स्पिरिच्युअल फील्डचा आता लक्षात, स्पिरिच्युअल फील्डचा फायदा काय तुम्हाला आता की आता माझ्याकडे भौतिक सुख सगळे आहेत, पण मला माहिती आहे की ती फक्त तिचा ऑब्जेक्ट सोडली, त्याच्यापासून त्यात अडकून नाही राहायचं. आता माझ्याकडे फिजिकल सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, म्हणजे लोकांच्याकडे ड्रीम कार म्हणतो रेंज रोवर, ती पण माझ्याकडे आहे, पण मी त्या गाडीत अडकून नाही पडलो. मला माहिती आहे इट्स अ व्हेकल ओनली. आपली अटॅचमेंट फिजिकल गोष्टींची खूप कमी येते, त्यामुळे मग त्रास पण होत नाही आणि यू फील ऑल द टाइम रिलॅक्स, हॅपी, इनर पीस. नाही, नवीन आताच्या पिढीला खरोखरच मार्गदर्शन आहे. माझा प्रश्न असा होता की तुम्हाला स्पिरिच्युअलचा आधी कुठलाही अभ्यास नसताना एवढं सगळं स्ट्रगल तुम्ही कसं सहन केलं? नाही ते सांगतो, मला गॉड स्ट्रेंथ देतो माहितीये का. एक कसं एक वाक्य काय माहिती आहे की तुम्हाला सहन होईल एवढंच तुम्हाला दुःख परमेश्वर देतो. तुम्हाला जेवढं सहन करता येईल तेवढं दुःख देतो. आता प्रत्येकाची सहन करण्याची क्षमता कमी जास्त असते, त्यावेळेस माझी जास्त असेल. बरोबर. तर मला काहीतरी आयुष्यात काहीतरी करायचं होतं माहिती, मला इथं थांबायचं नव्हतं. ते खूप मोठं स्ट्रॉंग मला मोटिवेशन होती की मला आयुष्यात काहीतरी करायचंय, म्हणून ते मी माझ्याकडनं सहन झाला असेल त्या काळात. थँक्यू, धन्यवाद. हॅलो. नमस्कार, व्हेरी गुड इव्हनिंग. आपला आतापर्यंतचा प्रवास ऐकला आणि एक थोडस एक आयडियल अशा प्रकारचा तरुण, स्ट्रगल्ड अ लॉट आणि इच्छाशक्ती तुमची दांडगी, इथपर्यंतच्या प्रवासात तुम्ही आलेला आहात. तुम्हाला हवं ते अपेक्षित अशा प्रकारचं यश आतापर्यंत मिळालेलं आहेच. फक्त माझं एक आहे, आय वुड लाईक टू नो अबाउट युअर फ्युचर प्लॅन्स. what you are going to interested in and what you are going to do in the future period for the society and the people like us. For the society actually we are spreading awareness in spirituality actually. कारण लोकांना काही आता काय पाहिजे माहिती, लोकांना इनर पीस पाहिजे माहिती का. इनर पीस नसेल तर तुम्ही खुश राहू शकत नाही माहिती, कारण सध्या खूप स्पर्धा आहे, खूप फ्रस्ट्रेशन आहेत, लोकांना खूप डिप्रेस्ड आहेत. जर तुम्ही आतून पीसफुल असाल तरच तुम्ही चांगलं काम करू शकता. ते जर तुम्ही लोकांना दिलं, तर आमचा मेडिटेशन हॉल आहे, अजून एक हॉल दिशा हॉस्पिटलवरती मोठा हॉल आहे, जो तिथे जवळपास 150-200 लोक बसतील आणि दोन्ही ठिकाणी मेडिटेशन चालू असतात. म्हणजे तो फायदा लोकांना मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. लोक स्पिरिच्युअली इव्हॉल्व्ह झाली पाहिजे, तर ते लोक समजू शकतील कसं राहायचं. That means you want to spread peace, spirituality in the society. Yes. समाजामध्ये शांतता, स्वास्थ्य
पसरवायचा आहे आणि त्यासाठी आपण उभयता प्रयत्न करत आहात. व्हेरी गुड सर, थँक्यू, धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा सर, मी धनश्री कुलकर्णी बोलते अकलूजवरून. हा बोला. हा. आत्मा नमस्ते सर. माझा रेटिक सर यांचा मॅडम थ्रू झालेला आहे कोर्सेस. ओके. मला खूप फायदा होतोय त्याचा. डेफिनेट. तर मी माझ्या मुलांबरोबर, म्हणजे मला मुलगी आहे थोरली माझी 6वीला आणि माझ्या बहिणीच्या 2 मुलींबरोबर मी ऐकते. सगळ्यात मोठी आहे ती 9वीला आहे आणि तिची छोटी मुलगी 6वीला आहे. तर त्या सगळ्या मुलांना असा प्रश्न पडतो की एवढ्या छोट्याशा गावातनं तुम्ही एवढे पुढे डेव्हलपमेंट केलंय. या मुलांना पुढे डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, पण ते असं म्हणजे मनामध्ये एक भीती असते की आपण खेड्यातनं पुढे जाणार आहे. तर अशा वेळेस अशा मुलांसाठी तुम्ही काय सांगाल? नाही, काय नाही, ऐकायला आवडेल. प्रत्येकाने आपल्यामध्ये बिलीव्ह केलं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये कॅपॅसिटी आहे, पण ती कॅपॅसिटी आहे हेच आपल्याला माहित नाहीये. गॉडने प्रत्येकाला कॅपॅसिटी दिली, पण ती एक्सप्लोर करणं आणि ती डेव्हलप करणं हे प्रत्येकाचंच काम आहे. ऍक्च्युअली प्रत्येकाने तो सर्च केलं पाहिजे. ती कॅपॅसिटी असतेच, इज देअर ओनली. म्हणजे गॉडनं प्रत्येकाला इंटेलिजन्स दिलेलाच आहे. लव्ह, पॉवर आणि इंटेलिजन्स या 3 गोष्टी आपल्याकडे आहेतच, पण आपल्याला त्या माहितीच नसतं, ते आपल्याला दिल्यात, त्या कळल्या, त्या एक्सप्लोर झाल्या, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. मुलांनी घाबरलं पाहिजे का की आपण गावाकडून चाललोय? बिलकुल नाही. बाहेर मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये नाही. टॅलेंट काय असतं, पण पुढे जाताना त्यांना मग मनामध्ये भीती, तशी राहू नये म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे आतापासून प्रयत्न? कसं राहिलं पाहिजे? ऍक्च्युअली पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असेल त्यांच्यामध्ये तर खूप चांगलं आहे, माहितीये का. कारण असे खूप एक्झाम्पल आहेत की जे खूप ग्रामीण भागातनं आलेली मुलं आहेत. आता माझा एक मित्र होता, केशव काळे नावाचा, माझ्याबरोबर होता मिरजला. तर त्याच्या वडील तर अशिक्षित होते, एकदम गरीब. तर तो आज लीलावती हॉस्पिटलला कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतोय. फार मोठी पोस्ट आहे त्याची. त्याचा छोटा भाव आहे, तो पण आमच्याबरोबर होता, तो कॅन्सर सर्जन आहे. हे दोन्ही मुलं एवढ्या छोट्या गावात मार्डीतनं पासआउट झाली आली ती. तर असतात मुलं खूप, माहिती का, ज्यांना ग्रामीण भागातनं करतात ते, त्याच्यामध्ये टॅलेंट असतं. आणि आई वडिलांनी पण त्यांना थोडं प्रमोट केलं पाहिजे की येस, यू कॅन डू इट. बरोबर. थँक्यू सर. ओके. थँक्यू सर. अजून काय कोणाला विचारायचं आहे? अजून कोणाला काही प्रश्न असतील तर सरांना विचारा. हॅलो सर. हा सर, सुनील गिरमे बोलतोय पुण्यातून. हा बोला. एक फरमाइश होती सर. बोला की बोला. एक परिंदा पिक्चर मधलं तुमसे मिल के ऐसा लगा तुमसे, प्लीज. ओके. कशात पुण्यामध्ये बरं आहे का? छान आहे. तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, ऐ मेरी जाने वफा, तेरी मेरी तेरी एक जान है, साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे न होंगे जुदा, तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के. मस्त. छान मस्त. तुम्ही भरपूर जण होते ना. तुम्ही एकट्यानेच ऑन केलता फक्त व्हिडिओ. हा प्रश्नोत्तरांचा सेशन चालूच राहील, पण आता डॉक्टर किरण कुमार नाळे यांच्या सोबत आज आपल्यासोबत अजून एक व्यक्ती ऑनलाईन आहेत. त्या एक अनेस्थेशियोलॉजिस्ट आहेत, ज्या मागील 15 वर्षांपासून फलटण मध्ये सेवेत आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी थोडं सरांबद्दल बोलावं. डॉक्टर सुनीता निंबाळकर मॅम. Hello everybody and hello Dr. Kiran Kumar. आताच डॉक्टर किरण कुमार यांच्याबद्दल आपण त्यांची जीवनगाथा ऐकलेली आहे आणि खरंच अंगावर रोमांच आणणारी असे त्यांचे हे आहेत. एका साध्या छोट्याशा खेडेगावातून जिल्हा परिषदच्या शाळेतून शिकून पुढे ते आज म्हणजे एवढा सगळा खडतर प्रवास करून
आज एक प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट म्हणून फलटणमध्ये काम करतात. आता त्यांनी तर त्यांची जीवनगाथा सांगितलेलीच आहे, पण मी जेवढं त्यांना पाहिलंय तर ही इज अ व्हेरी ट्रान्सपरंट पर्सनॅलिटी. आणि म्हणजे कुठल्याही मनात द्वेष किंवा असं काही राग असं काहीच नसतं. जे काय आहे ते समोर स्पष्ट बोलतात, स्पष्टपणे हे करतात. आता त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी जे जे सांगितलं, त्यांच्या स्वभावाचे जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा म्हणजे की खूप पॉझिटिव्ह थिंकिंग आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे जरी निगेटिव्हिटी आली तरी तेव्हा प्रत्येक वेळेस हे म्हटले काहीतरी उशक्काल होणार आहे, याच्यातून काहीतरी चांगलं होणार आहे. एक सिक्स सेन्स म्हणतो आपण, तो त्यांनी कायम त्यांच्यामध्ये म्हणजे जाणून घेतला किंवा त्याच्याशी ते समरूप झाले. आणि म्हणून प्रत्येक वेळेस त्यांना म्हणजे एक पोस्ट ग्रॅज्युएशनची सीट मिळालेली होती, त्यानंतर ती सोडणं. मॅम अनम्यूट करा तुमचा ऑडिओ. येस. हॅलो हॅलो. येस. हा, ऐकू शकता. हा, तर त्यांच्या जो स्वभावाचे जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये की पहिला म्हणजे व्हेरी पॉझिटिव्ह थिंकिंग. ते कधीच हार घेत नाहीत किंवा कधीच हे नाही. त्यानंतर इन्स्टंट डिसिजन मेकिंग. जे काय असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये पटकन डिसिजन घेतात आणि त्या डिसिजनला ते 100% खरे उतरतात. किंवा व्हॉट एव्हर डिसिजन ही टेक्स त्या डिसिजनला ते पूर्णपणे काम करतात. त्यामुळे आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये कितीतरी अवघड परिस्थिती आली, पण त्या अवघड परिस्थितीतून ते बाहेर पडले का तर त्यांचा हा स्वभाव गुणधर्म होता. ऑलवेज थिंकिंग पॉझिटिव्ह आणि परफेक्ट डिसिजन असो किंवा नसो, एक डिसिजन घ्या आणि त्या डिसिजनवर काम करा. इमिजिएटली गो अहेड. त्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये खूप बिलीव्ह केलं की मी हे करू शकतो, मला हे जमू शकतं. त्यांनी कधीच परिस्थितीमध्ये मला काय निगेटिव्ह गोष्टी आल्यात, मला किती गोष्टी मागे खेचतायत याचा कधीच विचार केला नाही. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग आणि माझ्यावरती माझा विश्वास आहे आणि गो अहेड. यामुळे त्यांना या सगळ्या परिस्थितीमधून खूप खडतर प्रवासामधून जे यश मिळालं त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक आहे. आणि हे पण त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं की गॉड इज ऑलवेज विथ यू. नेहमी तुमच्या बरोबर. म्हणजे त्यांना एक प्रश्न विचारला लागला की आता ते मेडिटेशन करतात, पण त्या काळामध्ये त्यांना एवढं कुठून मिळालं होतं. तर कदाचित ते त्यावेळेस परमेश्वर ती शक्ती त्यांच्या बरोबर आहे हे त्यांना ही वॉज अननोन फॉर दॅट, बट इट वॉज देअर. तसंच आपल्या सगळ्यांच्या बरोबर सुद्धा ही असते. हे सगळं आपल्या बरोबर आहे, ते आपल्याला मदत करत असतं, पण वी आर अनएवर अबाउट इट. म्हणजे आपल्याला माहित नाहीये ते माझ्या बरोबर आहे. आणि आपला विश्वास आपल्यावरती असणं महत्वाचं आहे. जर मी माझी स्वतःची मदत करत असेल तर परमेश्वर 10 पटीनं तुम्हाला मदत करायला पुढे येतो. सो दॅट ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी कधीच असा हा न्यूनगंड पाळू नका की मी शहरामध्ये जाईन, मला एवढं फ्लुएंट इंग्लिश बोलता येत नाही, मग काय. इट इज जस्ट अ लँग्वेज, इज जस्ट अ मॅटर टू कम्युनिकेट. मग तुम्ही मराठीत बोला, हिंदी बोला, इंग्रजी बोला. तुम्हाला इंग्रजी येत नसलं तरी चालेल, तुम्ही मराठीत बोला, तुम्हाला ट्रान्सलेटर मिळेल. पण तुमचं बुद्धी कौशल्य पणाला लावण्यासाठी किंवा बुद्धी कौशल्यामध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला लँग्वेज हा कधीच मॅटर करत नाही, कधीच प्रॉब्लेम येत नाही. जसं की तुम्हाला जर तुमच्या इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ की मी हे करू शकेन का. कसं एक आंब्याची कोय आहे साधी, तिच्यामध्ये एक मोठा आंब्याचा वृक्ष होण्याचा आणि गोड फळं देण्याची पात्रता आहे, पण ती कोय असं म्हणत नाही मग मी कशी आता हे करू, मला कसं होईल, माझं झाड कसं होईल. ती जमिनीत रुजते, तिला पाणी मिळत राहतं, कधी मिळतं नाही मिळतं, ती मोठी होते आणि त्याच्यापासून वृक्ष तयार होतो. तसंच आपल्यामध्ये सुद्धा पोटेन्शियल्स भरलेले आहेत. त्या पोटेन्शियल्स फक्त आपल्याला बाहेर काढायच्या. त्यासाठी आपल्याला बाकीच्या गोष्टींची गरज नाहीये की मला ही अनुकूल परिस्थिती येते का प्रतिकूल येते. आय हॅव टू फेस इट अँड आय हॅव टू गो थ्रू इट. आणि ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. प्रत्येक मुलामध्ये काही ना काहीतरी चांगलं काम करण्याची ताकद आहे. तुमच्या विषयाच्या मार्कांवरती किंवा तिथंच तुम्ही न राहता तुम्ही तुमचं काम करत राहा. तुम्हाला जे मनात येईल ऑलवेज थिंक गुड. चांगले विचार करा, चांगल्या मार्गाला लागा. कारण एखादी चांगली गोष्ट करायची असेल, तुम्हाला जर चांगल्या मार्गाला जायचं असेल तर तुमच्या ब्रेनला तुम्हाला खूप वेळा हॅमर करावं लागतं. कारण यश मिळवण्याचा मार्ग हा चढाला असतो, पण तुमचं जर जी गती आहे, अधोगती आपण ज्याला म्हणतो, ती खालच्या दिशेने असते. तुम्ही जरा जरी चुकलात आणि अधोगतीला लागलात तर तुम्ही घरंगळत जाता खाली, की ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनली तुम्ही खूप लवकर खाली जाता. पण तुम्हाला चांगलं जर एक हे करायचं असेल, अचीव्ह करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा फाईट करावं लागतं. एका तुम्ही सर्टन लेवलला उंचीला गेलात की नक्कीच मग तुम्ही तिथं
मेंटेन करू शकता तुमचं. सो दॅट मी म्हणजे आपल्या ज्या कार्यक्रमाचा हे आहे की कधीही घाबरू नका, परिस्थितीला घाबरू नका, चांगलं काम करत राहा, पॉझिटिव्ह थिंक करत राहा आणि तुम्हाला यश नक्की मिळेल, चांगलं यश मिळेल. थँक्यू. थँक्यू सुनीता. आणि सगळ्यांना सांगू इच्छितो, सुनीता माझी MBBS बॅचमेट आहे आणि सध्या गेली 15 वर्ष ती माझ्यावरच काम करते, माझ्या हॉस्पिटलमध्येच काम करते. सो तिने सगळ्या सर्जरी बघितल्यात. शी इज व्हेरी इफिशियंट इन एनेस्थेसियोलॉजिस्ट, व्हेरी इफिशियंट. थँक्यू. अजून काय? धन्यवाद मॅम. आपले अनुभव आमच्या सोबत शेअर करण्यासाठी मनापासून धन्यवाद. अजून कुणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. Hello everyone. I am Dr. Chandrasudha Goswami, founder of Goswami's Excellence Foundation. We don't provide only the coaching. Actually, we do the task of knowledge sharing. So हम सब लोग इधर इसलिए हैं ताकि हम सब कुछ नया कुछ knowledge share कर सके. And thank you very much, sir, for guiding us and for inspiring us as well. We are fortunate enough to listen to you. And sir, actually I have a question. Your time was quite struggling, but in today's scenario we have the optimum facilities, and still most of the people and most of the students are still demotivated with the smallest issues only. So sir, please guide them how to be motivated all the time. You are actually आपके पास तो बहुत सारे काम हैं, आप इतने ओवरलोडेड हैं, फिर भी आप टाइम मैनेज करके खेलने के लिए जाते हैं, आप टाइम मैनेज करके प्रॉपर्ली गाना गाने के लिए टाइम होते हैं, सब कुछ आपका परफेक्टली चलता है. बट हमारे जो भी अभी के जनरेशन है, अभी के जनरेशन नहीं, अभी के जो भी अपकमिंग्स है, उन लोगों के पास इतना कुछ काम नहीं रहते हुए भी वो लोग टाइम को मैनेज ही नहीं कर पाते, और इनफैक्ट छोटी छोटी मुश्किल को बहुत बड़ा बना के मतलब वो लोग फ्रस्ट्रेटेड होते रहते हैं. सो प्लीज सर गाइड. Actually, my wife will be can answer this question very well, but still, actually काय झालंय की मुलं खूप गॅजेटमध्ये अडकलेत. मध्ये गॅजेटशिवाय त्यांना जमतच नाहीये. गॅजेटमध्ये इतके अडकले ते बाहेर खेळत नाहीत, मित्रपरिवार फार कमी आहे, सल्ला द्यायला माणसं नाहीयेत, आणि लिटरली ही पिढी आहे ती आई वडिलांपासून बरीच लांब गेलेली आहे. म्हणून त्यांना समजून घ्यायला पण खूप कठीण जातंय, आणि डिस्ट्रॅक्शन इतके जास्त येतं ना की दे शुड फॉलो देअर ओन आयडिओलॉजीज. कारण आता कसं प्रत्येक फील्डमध्ये गेला तुम्ही, आपण काय म्हणतो की फक्त मेडिकल, इंजिनिअरिंग, IIT हे सगळं चांगलं आहे, पण आता असं लक्षात आलं की खूप अशा ब्रँचेस आहेत की जिथं मुलं त्यांच्या आवडीने जर ते गेले तर दे कॅन अचीव्ह हायर सक्सेस दॅन दीज फील्ड्स. सो त्यांना काय आवडतं मनापासून, तर ते जर त्यांना करू दिलं, त्यांना थोडी फ्रीडम दिली, त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेशन व्यवस्थित ठेवलं, आणि त्यांच्यात तुम्ही बिलीव्ह केलं त्यांच्या टॅलेंटमध्ये. कारण असं नाही की प्रत्येक असं होऊ शकत नाही प्रत्येकाला मेडिकल फील्ड किंवा डॉक्टर फील्ड किंवा हेच फील्ड आवडेल की तिथे तर जावंच लागेल, असं काही नाही. आपण पॅरेंट ठरवतो की त्यांना त्या फील्डमध्ये पाठवायचंय, कारण ह्या फील्डमध्ये सक्सेस, ह्या फील्डमध्ये फेम जास्त आहे. पण असं नाही की बाकीची खूप फील्ड आहे जिथं इव्हन डॉक्टर इतर फील्डपेक्षा जास्त स्टॅबिलिटी आणि पैसा पण आहे. सो वी हॅव टू बिलीव्ह देम, वी हॅव टू मेक देम बिलीव्ह देमसेल्फ. दॅट्स इम्पॉर्टंट. Thank you very much, sir, and thank you Sunita Nimbarkar ma'am as well. I have invited you so that we can give surprise to sir that someone definitely is about the sir in this session. Thank you very much. Okay. Anyone, Thank you. please, if you have any questions, let us know quickly. अभी यहाँ पे दिस सेशन इज गोइंग टू फेसबुक लाइव एज वेल, और वहाँ पे मोर देन 400 लोग उसको देख रहे हैं एट द सेम टाइम. सो प्लीज इफ यू हैव एनी क्वेश्चन क्विकली आस्क, और अदरवाइज we will be winding up the session. Yes, Madhuri. सरांच्या सेशनमुळे सर्वांनाच प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल असं म्हणण्यास हरकत नाही.
आता वेळ आली आहे या सेशनची सांगता करण्याची. अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श प्रवास आपणास आज ऐकण्यास मिळाला. शालेय परीक्षाच नाही तर आयुष्याची कोणतीही परीक्षा यशस्वीरित्या पार पाडायची असेल तर एक त्रिसूत्री आपण पाळली पाहिजे, आणि ती म्हणजे इमोशनल, फिजिकल आणि मेंटल स्थिती आपण शेवटपर्यंत टिकवून ठेवली पाहिजे, असं आज आपल्याला सरांनी सांगितलं. कितीही संकट आली तरी आपली पॉझिटिव्हिटी आणि इन्स्टंट डिसिजनच आपल्याला तारून नेऊ शकतात, याचा परिचय आज आपणास आला. सुंदर आणि अनुभववादी कवितांमधून आज त्यांनी हा प्रवास आपल्या समोर मांडला. ही पद्धत खूपच इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह होती सर. यातून जणू तुमचा जीवनपटच आम्ही पाहिला. आज तुम्हाला लाईव्ह ऐकण्यास मिळाले हेच आम्ही आमचे भाग्य समजतो. शेवटी एवढेच म्हणेल की शेकडो लोकांनी कौतुक केले म्हणून काही कोणी यशस्वी ठरत नाही. प्रतिकूल परिस्थितीतही जे शांतपणे यशाला गवसणी घालतात त्यांनाच यशस्वी म्हटलं जातं. मनापासून आभार. Ma'am. Thank you, ma'am. Thank you, all of you. Thank you. From Excellence. You're always welcome. Okay. Thank you all. Thank you. We will continue with such a sessions in further situations as well. Thank you, sir. Yes. Welcome.